ब्रेकनंतर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। ब्रेकनंतरची बातमी आहे उष्णतेसंदर्भातली। विदर्भामध्ये उष्णतेचा तडाखा आता कायम आहे। नागपुरामध्ये 43.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। ब्रह्मपुरी इथं सर्वाधिक 45.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलंय। उन्हासोबतच दमट वातावरणाचा नागरिकांना अधिकच त्रास सहन करावा लागतो। राज्यामध्ये मान्सूनचं आगमन झालं असलं तरी सुद्धा विदर्भामध्ये तापमानाचा पारा मात्र अजून कायम आहे। त्यामुळे आणखी नागपूरकरांना दमट वातावरणासह उकाड्याचा सामना करावा लागतोय। दरम्यान हवामान विभागानं 10 आणि 11 जून रोजी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला होता। मात्र त्यामुळे विदर्भवासियांचे पावसाकडे आता सध्या डोळे लागलेले आहेत। आणि या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी तेजस मोहतरे आपल्यासोबत आहे। तेजस, उष्णतेनं नागपूरकर हैराण झालेले। 43.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद सध्या झालेली आहे। नक्कीच सर, आपण जर बघितलं असेल तर जून महिन्यात सुरू झाल्यानंतर जर बघितलं असेल तर पावसाळा उंबरठ्यावर असताना सुद्धा नागपुरातील उष्णतेचा तडाखा जे आहे ते कायम आहे। काल जे आहे ते तापमान जे आहे 43.8 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आला आणि संपूर्ण जर बघितलं असेल तर विदर्भात सुद्धा अशाच प्रकारची जी आहे स्थिती पाहायला मिळत आहे। त्या चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक जे आहे ते 45.2 अंश सेल्सिअस तापमानाची जी आहे ते नोंद करण्यात आली होती। हवामान खात्याने जे आहे ते 10 व 11 जून रोजी त्या मेघगर्जनेचा वारे आणि हलक्या पावसाचा अंदाज सुद्धा जे आहे व्यक्त करण्यात आला होता। मात्र एकूणच जर बघितलं असेल तर पावसाची प्रतीक्षा जी आणखी वाढली असून या संपूर्ण जर बघितलं असेल इतका उकाडा त्यासाठी जे आहे ते नागपूरकर जे आहे ते हैराण झालेले आहेत। या उकाड्यापासून कधी दिलासा मिळणार याची जी आहे प्रतीक्षा जी आहे विदर्भासह जे आहे नागपूरकरांना सुद्धा लागलेली आहे। नक्कीच धन्यवाद तेजस, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।